विद्यार्थी मित्रांनो, मी शिवनंदा ज्ञानेश्वर शिरसाट, बजाज रोड, मनपा माध्यमिक हिंदी शाळेची शिक्षिका. आज आपण इयत्ता 9वीतील विषय मराठी यातील घटक व्याकरणामधील उपयोजित लेखन यातील जे उपघटक आहे गद्य आकलन, तर आज आपण गद्य आकलनाविषयी माहिती घेणार आहोत. तर बघा, गद्य आकलन म्हणजे काय असतं? तर प्रश्नांची रचना करता येणे हे महत्त्वाचे एक भाषिक कौशल्य आहे. म्हणजे प्रश्न कसा तयार करावा, की प्रश्न तयार करता येणे ही पण एक म्हणजे व्यक्तीतील भाषिक कौशल्य आहे. तर हे कौशल्य प्राप्त होण्यासाठी गद्य आकलन या घटकाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. तर गद्य आकलन म्हणजे काय बघा, गद्य म्हणजे उतारा वाचनचे जे आकलन आहे, म्हणजे उतारा वाचन करून त्यावर प्रश्न तयार करणे. हा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा आपल्याला प्रश्न येत असतो. तर दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित 5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. हे 5 प्रश्न असे असावेत की त्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील. म्हणजे तुम्हाला असे 5 प्रश्न तयार करायचे. तो उतारा वाचून त्या उतार्यावर आधारित तुम्हाला 5 प्रश्न असे तयार करायचे आहेत की त्यांचे उत्तर एका वाक्यात असले पाहिजे. तर उतारा जे आहे, उतारा तुम्हाला वाचताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत? तो उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे. विचार समजून घ्यायचा आहे. म्हणजे उतारा जो आहे त्यातील जे विचार आहे, संदेश आहेत, ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्यामध्ये कोणती संकल्पना स्पष्ट केलेली आहे, ती संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची आहे. तर कोणकोणत्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या बघा. पहिला जो आहे, तयार केलेला प्रश्न हा अर्थपूर्ण असावा. म्हणजे जो उतारा वाचून तुम्ही जे प्रश्न तयार केलेले आहेत, ते प्रश्न तुमचे अर्थपूर्ण असले पाहिजे. म्हणजे त्याला अर्थ प्राप्त असला पाहिजे. दुसरा जो आहे, कोण, कोठे, केव्हा, का इत्यादी प्रकारच्या प्रश्नांची रचना करण्याचा सराव करावा. तर कोण म्हणजे प्रश्नाची सुरुवात करताना कोण, कुठे, केव्हा, का या शब्दांचा वापर करून तुम्ही प्रश्न तयार करू शकता. तर अशा प्रश्नांची तुम्हाला सराव करावायचा आहे. 3 नंबरचा प्रश्नांचे उत्तर उत्तरातच असेल असेच प्रश्न असावेत. आणि तुम्हाला असे प्रश्न तयार करायचे आहेत की त्या प्रश्नाचे उत्तर दिलेल्या उतार्यामध्ये किंवा दिलेल्या गद्यामध्येच असले पाहिजे. असे प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत. 4 नंबरचा आहे, उत्तरे पडताळून पाहावीत. तुम्ही जे प्रश्न तयार करता त्याचे उत्तर उतार्यात आहे की नाही किंवा उत्तर तुमचे बरोबर येईल की नाही हे तुम्हाला पडताळून पाहायचे आहे प्रश्न तयार करत असताना. 5 नंबरचा आहे, उत्तरे लिहिण्याची आवश्यकता नाही. तर तुम्हाला त्यामध्ये उत्तरे लिहायची नाही. तुम्हाला फक्त प्रश्न तयार करायचे आहे. म्हणजे जो दिलेला उतारा असेल त्यावर आधारित तुम्हाला फक्त प्रश्न लिहायचे आहेत. त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची नाहीत. 6 नंबरचा आहे, प्रश्नांच्या शेवटी प्रश्नचिन्हे देणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला प्रश्न बनवायला सांगितलेले आहेत. तर तुम्ही प्रश्न बनवल्यानंतर त्यानंतर क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे लिहिणे विसरायचे नाही. ते लिहिणे आवश्यक आहे. 7 नंबरचा आहे, उत्तराला योग्य शीर्षक कोणते असेल असा प्रश्न तयार करू नये. म्हणजे उत्तराला शीर्षक कोणते असू शकते, शीर्षकावर प्रश्न तुम्हाला तयार करायचा नाही. तर हे जे गद्य आकलन आहे, तर गद्य आकलन करताना इत्यादी गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, गद्य आकलनासाठी अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या पण कोणत्या आहेत बघा. आकलनासाठी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचला पाहिजे. म्हणजे आकलन म्हणजे तुम्हाला आकलन समजून घ्यायचं आहे की उतार्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. गद्य आकलन याचाच अर्थ होतो उतारा समजणे. तर आकलनासाठी दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचला पाहिजे. तर जे उतारा तुम्हाला जे गद्य दिलेलं आहे म्हणजे पॅरेग्राफ दिलेला आहे. गद्य उतारा म्हणजेच एक पॅरेग्राफ दिलेला असतो, त्यावर तुम्हाला काही प्रश्न तयार करायचे असतात. तर वो जो उतारा जो आपको पैसेज दिया गया है, पैराग्राफ दिया गया है, उसको सबसे पहले ध्यान से पढ़ना है. काळजीपूर्वक वाचला पाहिजे. म्हणजे ध्यानपूर्वक आपको पहिले पढ़ना चाहिए उसको. दिलेला उतारा वाचून त्यातील मुख्य विचार, संदेश अथवा विषय समजून घेतला पाहिजे. जो दिया गया पैसेज है, उतारा है, उसमें जो मुख्य विचार है, संदेश है और विषय है, वो पहिले समज लेना है. 3 नंबरचा पॉइंट आहे, उतारा वाचताना कठीण वाटणारे शब्द रेखांकित केले पाहिजे.
मतलब उतारा पढ़ते समय, पैसेज पढ़ते समय जो कठिन, जो हार्ड लगने वाले जो शब्द है उसको पेंसिल से रेखांकित करना चाहिए, मतलब उसको अंडरलाइन करना चाहिए. उतार्यात आलेली उदाहरणे व्यवस्थित समजावून घेतली पाहिजे. पैसेज में जो उदाहरण दिए गए उसको अच्छी तरह से पहले समझना है. उतार 5 नंबरचा पॉइंट आहे, उतार्यात आलेले कठीण व नवीन शब्द याचा संदर्भानुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मतलब उतारे में, पैसेज में जो दिए गए कठिन शब्द है, नए शब्द है, उसका संदर्भ के अनुसार अर्थ लगाने का प्रयास हमें करना है और उसके बाद ही हमें प्रश्न तैयार करना है. तो ये जो है गद्य आकलन करते समय कौन कौन सी बातों को ध्यान में रखना है, तो ये 5 मुद्दे आपको बताए गए कि सबसे पहले आपको उतारा को, पैसेज को मतलब मन लगाकर पढ़ना है, उसको पहले समझना है, उसमें जो भी मुख्य विचार दिए गए, संदेश दिए गए और उसका क्या विषय है उसको पहले समझ लेना है. उसके बाद जो कठिन शब्द है, मतलब हार्ड जो वर्ड्स है उसको रेखांकित करना है. उसके बाद उतारात आलेली उदाहरणे व्यवस्थित समजून घ्या. उतारा में जो उदाहरण दिए गए उसको अच्छी तरीके से समझना है और जो कठिन शब्द है, नई शब्द है, उसको संदर्भ के अनुसार उसका अर्थ समझना है और उसके बाद आपको प्रश्न तैयार करना है. उसके बाद देखो गद्य आकलन. म्हणजे गद्य आकलन परीक्षेच्या दृष्टिकोनातून उतारा आकलनाच्या महत्त्वाच्या बाबी, मतलब परीक्षेमध्ये जो तुम्हाला उतारा दिलेला असतो त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते म्हणजे महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत बघा. परीक्षेत गद्य आकलनासाठी एक उतारा देण्यात येतो. मतलब आपको एक पैसेज दिया जाता है. दिलेल्या उतार्यावर आधारित 6 प्रश्न तयार करायचे असतात. म्हणजे दिलेल्या उतार्यावर आधारित 6 किंवा 5 प्रश्न तयार करायला ते सांगतात. उतार्यात कधी कधी दिलेल्या उदाहरणावर मनीवरही प्रश्न तयार केला जाऊ शकतो. म्हणजे उतार्यामध्ये, पॅसेज मध्ये कधी कधी तुम्हाला उदाहरण किंवा म्हणी सुद्धा वापरले जातात. त्या उदाहरणावर किंवा म्हणीवर सुद्धा आधारित तुम्हाला प्रश्न तयार करता येतो. मतलब उतारा में जो म्हणी और उदाहरण दिए गए उस उदाहरण के ऊपर भी आप प्रश्न तयार कर सकते हैं. उतार्याखाली लेखकाचे नाव व पुस्तकाचे नाव दिले असल्यास त्यावरही प्रश्न तयार केला जाऊ शकतो. उतारा में, पैसेज में अगर लेखक का नाम दिया होगा या किताब का नाम दिया होगा, उस लेखक और किताब इनके नाम के ऊपर भी आप प्रश्न तयार कर सकते हैं. प्रश्न तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तयार केलेल्या 6 प्रश्नांमधून उतार्याचा आशय व्यक्त झाला पाहिजे. और एक बात ध्यान में रखनी है कि जो आपने 5 या 6 प्रश्न तैयार किए गए, उस प्रश्नों के द्वारा जो उतारा में वो पैसेज में क्या आशय व्यक्त किया जाता है वो आपको उस प्रश्न के द्वारा स्पष्ट होना चाहिए, व्यक्त होना चाहिए. तो ये परीक्षा के दृष्टिकोण से ध्यान में रखने वाली बातें हैं. त्यानंतर बघा आता गद्य आकलन म्हणजे हे कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायच्या आहे किंवा गद्य आकलन करताना, प्रश्न तयार करताना तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचे आहे, कोणती काळजी घ्यायची आहे, हे आपण आता शिकलेलो आहे. त्यानंतर आपल्याला एक नमुना, म्हणजे वेगवेगळ्या नमुन्याद्वारे किंवा वेगवेगळ्या उदाहरणातून म्हणजे उतार्यावर कशा प्रकारचे प्रश्न तयार केले जातात किंवा कसे प्रश्न तयार करायचे आहेत ते आपण वेगवेगळ्या उदाहरणामधून आता पाहणार आहोत. तर एक आपल्याला नमुना म्हणजे उदाहरण, एक गद्य आकलनावर एक उतारा दिलेला आहे, त्यावर कसे प्रश्न तयार केले ते मी समजून सांगते. बघा प्रश्न आपल्याला काय येतो परीक्षेत, खालील उतारा वाचा व त्याच्या आशयावर प्रश्न तयार करा. म्हणजे दिलेला उतारा आपल्याला वाचायचा आहे आणि त्यामध्ये काय आशय आहे, त्यातून आपल्याला काय शिक भेटलेली आहे, तो उसके आधार पे आपको प्रश्न तैयार करना है. तो आपण सर्वात प्रथम पैसेज वाचूया. पूर्वरंग. लेखक अर्थात आपले सर्वांचे आवडते पु ल देशपांडे. पूर्वरंग हे एक प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. पण पूर्वेकडील देशाचे प्रवास वर्णन यापेक्षा पूर्वेकडील देशातील विविध लोकांचे अंतरंग हेच नाव याला साजेसे ठरेल. अर्थातच हे केवळ एक प्रवास वर्णनच नाही, तर ते आहे विविध देशातील अनेक व्यक्तींचे स्वभाव, राहणी, त्यांचे आचार विचार एवढेच नव्हे तर त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, खाद्यपदार्थ यांचा बारकाईने केलेला अभ्यास आणि त्याचे मनोवेधक चित्रण, आणि या चित्रणाला पुलच्या विनोदी शैलीने प्राप्त झालेला अनोखा रंग.
पुस्तकाची सुरुवात होते लेखकाच्या प्रवास तयारीने. त्यात लेखकाचा उडणारा गोंधळ, परदेशी जाताना घ्यावी लागणारी इंजेक्शने आणि त्यातील कर्मचाऱ्यांचा गलथालपणा विनोदी भाषेत व्यक्त करताना पुलंनी इतके छान किस्से सांगितले आहेत की पहिल्यांदाच वाचतानाच हे पुस्तक मनाची पकड घेते. तर हे आहे जे पूर्वरंग, म्हणजे पुस्तक जे आहे त्या पुस्तकाचे नाव आहे पूर्वरंग. तर हे जे पुस्तक आहे, तर हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले आहे. तर बघा, या पहिले मी उतारा याचा अर्थ तुम्हाला समजायचे. पूर्वरंग, पूर्वरंग हे पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत सर्वांचे आवडते पु ल देशपांडे. हे सर्वांचे आवडते का आहेत? कारण यांच्या जे लेखन शैलीमध्ये आहे विनोदी भाषेचा प्रयोग केलेला आहे. म्हणजे त्यांनी विनोदी शैली त्यांच्या लेखनामध्ये खूप विनोदी, म्हणजे हसी मजाक, ते विनोद असे करतात की आपल्याला ते वाचून म्हणजे हसायला येतं. तर इनके सभी के चाहते हैं क्योंकि ये जो पु ल देशपांडे है, इनकी जो शैली है लेखन में, इनकी प्रसिद्ध शैली है विनोद शैली. तो विनोद शैली मतलब हंसने लायक शैली का उपयोग करते, इसलिए वो सबके चाहते हैं. तो ये पूर्वरंग एक किताब के जो लेखक है पु ल देशपांडे है. तो ये जो पूर्वरंग है एक प्रवास वर्णन है. प्रवास वर्णन मतलब जो प्रवास करते, यात्रा करते हैं, तो उसका वर्णन इस किताब में किया गया है. तर पूर्वरंग हे प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. पण पूर्वेकडील देशाचे प्रवास वर्णन, म्हणजे पूर्वेकडील जे देश आहेत त्याचे प्रवास वर्णन, यापेक्षा पूर्वेकडील देशातील विविध लोकांचे अंतरंग, मतलब पूर्वे की दिशा में रहने वाले जो भी लोग हैं उनका अंतरंग, मतलब उनके रहने का ढंग, उसके बाद उनका स्वभाव, उनके आचार विचार, इसका वर्णन इस बुक में किया गया है. तर त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, मतलब पूर्वेकडील लोक राहणारे जे आहेत त्यांचे जो विशिष्ट पोशाख आहे, किस प्रकार का वो पोशाक पहनते हैं, पोशाक मतलब कपड़े पहनते हैं, उनका खाद्य पदार्थ क्या है, वो खाने में क्या खाते हैं, आणि याचा बारकाईने केलेला अभ्यास, त्याचे मनोवेदक चित्रण या पूर्वरंग पुस्तकामध्ये केलेले आहे. आणि या चित्रणाला पुलच्या विनोदी शैलीने प्राप्त झालेला अनुकरण, आणि ये जो पूर्वरंग किताब है उनका जो चित्रण है, उन्होंने जो प्रवास वर्णन किया गया है, उस प्रवास वर्णन का विनोदी शैली से उन्होंने अनोखा रंग, उसमें अनोखी रंग उस पूर्वरंग किताब में डालने का प्रयास किया है. पुस्तकाची सुरुवात होते लेखकाच्या प्रवास वर्णनाने, आणि जे पूर्वरंग पुस्तक आहे त्याची जी सुरुवात होते लेखकाच्या प्रवास तयारीने. त्यात लेखकाचा उडणारा गोंधळ, म्हणजे लेखकाची जी गडबड आहे आणि परदेशी जाताना घ्यावी लागणारी इंजेक्शने, मतलब जो दूसरे देश में जाते समय उसके मतलब कोई बीमारी ना हो उसके लिए लेने वाले जो वैक्सीन है वो, उसके बाद कर्मचाऱ्यांचा गलथालपणा, विनोदी भाषेत व्यक्त करणारा जो कर्मचारी है उनकी जो घाई गड़बड़ है, उनका जो गलथालपणा है, उसको विनोदी भाषा में व्यक्त करते समय पु ल म्हणजे पु ल देशपांडे यांनी इतके छान किस्से सांगितले. किस्से म्हणजे उदाहरणे, त्यांनी वेगवेगळे उदाहरणं या पुस्तकात सांगितलेली आहेत की पहिल्यांदाच वाचतात हे पुस्तक मनाची पकड घेते. म्हणजे जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो, पूर्वरंग हे पुस्तक वाचतो, तेव्हाच आपल्या मनाची पकड होते, म्हणजे ते पुस्तक आपल्याला आवडायला लागते. तर हे जे आहे पूर्वरंग पुस्तकाचे थोडक्यात वर्णन आहे, पॅसेज मध्ये दिलेला असे आहे. तर बघा त्यावर कसे प्रश्न तयार केलेले आहेत. तर गद्य आकलन उतारा प्रश्न. तर गद्य आकलनावर हे जे पॅसेज आलेलं आहे ते समजून आकलन करून आपण त्यावर प्रश्न तयार केलेले आहेत. तिथे आपण प्रश्न पण तयार केलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण. तर याचं उत्तर बघा, आपल्याला उत्तरे पण आपल्याला उत्तरे लिहायची नाहीत, परंतु आपल्याला उत्तरे पडताळून पाहायची आहेत की त्याचे एका वाक्यात उत्तर येत आहे का. तर पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण. तर पहिल्या ओळीतच उत्तर आहे बघा, पूर्वरंग पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत. ठीक आहे. 2 नंबरचा प्रश्न बघा, पूर्वरंग या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. पूर्वरंग या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, तर विनोदी भाषा. म्हणजे पूर्वरंग या पुस्तकाचे जे आहे, तर या पुस्तकाचा जो प्रकार आहे ते आहे प्रवास वर्णन. म्हणजे प्रवास वर्णन हे त्याचा वाङ्मय प्रकार आहे. त्यानंतर बघा, पुस्तकाची सुरुवात लेखक कोणत्या विषयाने करतात. तर पुस्तकाची सुरुवात हे लेखक प्रवास वर्णन या विषयाने करतात. म्हणजे प्रवास वर्णन, पूर्वेकडील देशातील जे अंतरंग आहे, अंतरंग या विषयाने ते काय करतात, पुस्तकाची सुरुवात करतात. तर पुस्तकात कोणत्या गोष्टीचा अभ्यास लेखकाने बारकाईने केलेला आहे. तर पुस्तकामध्ये
अंतरंग लोकांच्या राहणसहान, स्वभाव, आचार विचार या गोष्टींचा बारकाईने विचार लेखकाने या पुस्तकात केलेला आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा, पुस्तकातून लेखकाच्या कोणत्या लेखन शैलीचा परिचय होतो? तर आपण बघलेलं आहे त्यांची जी लेखन शैली आहे प्रसिद्ध लेखन शैली आहे विनोदी शैली. तर पुस्तकातून लेखकांच्या विनोदी लेखन शैलीचा परिचय होतो. तर बघा ह्या प्रत्येक प्रश्नाचे जे 5 प्रश्न तयार केलेले आहे, तो उन्हीं पांचों प्रश्न के जो उत्तर है एक वाक्य में आते हैं। तो आपको खाली प्रश्न तैयार करना है, आपको उसके आंसर नहीं लिखना है, लेकिन आंसर सही आ रहे या नहीं, एक वाक्य में आ रहे या नहीं, ये आपको पहले जांच करना है, उसके बाद ही क्वेश्चन तैयार करना है। और जो क्वेश्चन आपने तैयार किए हैं वो क्वेश्चन के द्वारा उस उतारा या उस पैसेज का आशय स्पष्ट होना चाहिए, मतलब उसका उसमें से जो मिलने वाली सीख है उस प्रश्नों से स्पष्ट होनी चाहिए। तो ऐसे प्रकार के आपको पैसेज पढ़कर प्रश्न तैयार करने के लिए एग्जाम में पूछा जाता है। अजून एक आपण अशाच प्रकारचे दुसरे उदाहरण पाहूया. गद्य आकलनावरच आधारित खालील गद्य उतारा वाचा व त्यांच्या आशयावर 6 प्रश्न तयार करा. तर बघा हा जो उतारा आहे वेळ, या वेळ ह्या घटकावर आधारित आहे. वेळ म्हणजे काय? समय. वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे. मतलब समय ये सबके लिए बहुत ही मौल्यवान, बहुत ही किमती चीज है. म्हणून वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे. वेळेचा वेग किती हे कोणाला सांगता येणार नाही. मतलब इसलिए समय का उपयोग हमें बहुत ही ध्यानपूर्वक या समझदार रीति से करना चाहिए. वेळेचा वेग किती आहे, मतलब वेळ की जो स्पीड है वो कितनी है वो हमें नहीं पता, हे कोणाला सांगता येणार नाही. पण जो वेळेचे भान ठेवतो, जो समय का ध्यान रखता है त्याला वेळेबरोबर निश्चित जाता येते. जो समय का ध्यान रखता है, समय के अनुसार चलता है, उसको मतलब समय के साथ वो आगे बढ़ता रहता है. वेळेचे महत्व जाणून जो कामाचे नियोजन करतो, समय का महत्व समझकर जो काम का नियोजन करता है त्याला दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टीसाठी भरपूर वेळ देता येतो. और जो समय का नियोजन करके मतलब समय को देखकर, समय का महत्व समझकर जो काम का नियोजन करता है वो दैनंदिन हर काम में उसको भरपूर समय मिलता है. वेळेचे महत्व जाणणारी माणसे आपल्या छंदाची मनापासून पूर्तता करू शकतात. और समय का महत्व जानने वाली जो लोग है वो अपना जो हॉबी है, छंद म्हणजे हॉबी, हॉबी ही मनापासून पूर्तता करू शकतात. उनकी जो हॉबी है, उनका जो छंद है उसकी पूर्तता कर सकते हैं. वो हर एक अपनी मन की इच्छा को पूरा कर सकते हैं. दिवसभराच्या कामाच्या व्यापातून घरी आलेली व्यक्ती 1.5-2 तास ग्रंथालयात वेळ घालू शकते. और दिन भर काम पर से घर पे वापस आने के लिए 1.5 या 2 तास म्हणजे 1.5 या 2 घंटा वो ग्रंथालय में किताब पढ़ने के लिए टाइम निकाल सकते हैं. वेळ नाही ही सबब केवळ आळशी माणसे देतात. म्हणजे वेळ नाही अशी कारणे, सबब म्हणजे कारणे, अशी कोणती लोक देतात? फक्त आळशी लोक देतात. मतलब जो आलसी लोग है वही बोलते हैं कि मेरे पास समय नहीं है. ऐसे कारणे मतलब ऐसा जो कारण है मेरे पास समय नहीं है, ऐसा कारण केवल आलसी लोग ही दे सकते हैं. कारण त्यांच्याजवळ कामाचे कोणतेही नियोजन नसते. और जो आलसी लोग रहते हैं उनके पास काम का कोई नियोजन नहीं रहता है. वो काम की कोई प्लानिंग नहीं करते, इसलिए उनको समय की पूर्तता नहीं होती है. त्यामुळे कामही वेळेवर होत नाही. और जो काम का नियोजन नहीं करता है समय के अनुसार, उसका काम भी समय के अनुसार पूरा नहीं होता है. आणि त्याचा परिणाम म्हणजे अशी माणसे अपयशाची धनी होतात. आणि आळशी माणसे जो असतात, जो आळशी लोग रहते हैं वो हमेशा अपयश प्राप्त करते, मतलब कभी सफलता प्राप्त नहीं करते. वो हमेशा अपयशाचे धनी रहतात, म्हणजे वो हमेशा असफल होते, किसी भी काम में सफल नहीं होते जो आलसी लोग रहते. क्योंकि उनका समय के अनुसार नियोजन नहीं रहता है. काम का नियोजन नहीं रहने के कारण वो क्या होते हैं कि वो हमेशा असफल होते हैं, उनका कोई भी काम सफल नहीं होता है. तो ये जो पैराग्राफ है वो समय का जो मूल्य है, मतलब समय की कीमत क्या है, इसके आधार पे आपको दिया गया है. तो ये जो समय किस प्रकार मूल्यवान है, समय का क्या महत्व है, इस उतारे के आधार पर हमें प्रश्न तैयार करना है. तो देखो कैसे प्रश्न तैयार करते हैं. तो देखो पहला क्वेश्चन है, कोणती गोष्ट मौल्यवान आहे.
तर त्याचं उत्तर आहे वेळ ही गोष्ट मौल्यवान आहे. पहिल्या ओळीतच त्याचं उत्तर आहे. तर कोणती गोष्ट मौल्यवान आहे? त्याचं उत्तर आपण पडताळून पाहत आहोत. वेळ ही गोष्ट मौल्यवान आहे. 2 नंबरचा प्रश्न आहे वेळेचा उपयोग कसा केला पाहिजे? तर वेळेचा उपयोग कसा केला पाहिजे? वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे. याचे पण प्रश्नाचे उत्तर एका वाक्यातच आहे. 3 नंबरचा प्रश्न बघा, कोणाला वेळेबरोबर जाता येते? तर जे लोग समय के अनुसार नियोजन करते हैं, समय के अनुसार काम का नियोजन करते हैं, वही लोग समय के साथ आगे जाते हैं. म्हणजे कोणाला वेळेबरोबर जाता येते. जे लोक वेळेनुसार म्हणजे वेळेचं महत्त्व जाणून जे कामाचे नियोजन करतात असेच लोक वेळेबरोबर पुढे जाऊ शकतात. 4 नंबरचा आहे आळशी माणसे कोणती सबब देतात? तर आळशी माणसे वेळ नाही अशीच नेहमी कारण देतात. सबब याचा अर्थ होतो कारणे देणे. तर आळशी माणसे वेळ नाही अशी सबब देतात. 5 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या प्रकारची माणसे आपल्या छंदाची मनापासून पूर्तता करू शकतात? तर कोणत्या प्रकारची माणसं जे वेळेस बरोबर कामाचे नियोजन करतात अशी माणसेच आपल्या छंदाची मनापासून पूर्तता करू शकतात. जो हॉबी है उस हॉबी को पूरा कर सकते हैं. 6 नंबर का क्वेश्चन है, कामाचे कोणतेही नियोजन कोणाजवळ नसते. तर जो आलसी लोग रहते हैं उन लोगों के पास काम का कोई भी नियोजन नहीं रहता है. म्हणजे कामाचे कोणते नियोजन कोणत्या लोकांजवळ नसते? आळशी लोकांजवळ. जो आलसी लोग रहते हैं उनके पास काम का कोई नियोजन नहीं रहता है, इसलिए उनको हमेशा असफलता का सामना करना पड़ता है. तो ये जो प्रश्न है वेळेवर आधारित आहेत. तर हा जो उत्तर आहे तर कोणत्या प्रकारचे प्रश्न बघा आणि प्रश्न एका वाक्यात याची उत्तरे आपण येतात की नाही ते पडताळून पाहिलेलं आहे. प्रश्न संपल्यानंतर आपण प्रश्नार्थक चिन्ह दिलेले आहे. प्रश्नार्थक चिन्ह देणे हे आपल्याला विसरायचे नाही. मतलब प्रश्न खत्म होने के बाद प्रश्नार्थक चिन्ह लगाना बहुत ही जरूरी है. त्यानंतर बघा अशाच प्रकारचं आपण अजून एक उदाहरण पाहणार आहोत. प्रश्न बघा, पुढील उतारा वाचून त्यावर आधारित 5 प्रश्न असे तयार करा की त्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील. तर उतारा बघूया आपण. निसर्ग महान जादूगार आहे. निसर्ग म्हणजे प्रकृती, सृष्टी. निसर्ग महान जादूगार आहे. तो अतर्क्य असून त्याचे चमत्कार, त्याच्या लीला अगाध आहेत. निसर्ग हा प्रसन्न, रमणीय, सौंदर्यशील आहे. त्याच्या संगतीत रमताना कळत न कळत आपण खूप गोष्टी शिकतो. आपण अंतर्मुख होतो, विचार करू लागतो. दुथडी भरून वाहणारी नदी, उडी घेणारे जलप्रपात, वाहता झरा हे सारे आपल्या जणू पुढे जा, पुढे जा, पुढे पुढे जात राहा असा संदेश देतात. असमंत गंधित करणारे सुगंधी फूल, मन रिझवणारा वारा, शीतल छाया देणारा व रसाळ फळे देणारा वृक्ष, आपल्या कृपेची बरसात करणारा मेघ हे सारे आपल्याला देते व्हा, देण्यातला आनंद लुटा, हा संदेश देत असतात. तर हा जो उतारा है बघा, हा जो पैसेज है निसर्ग और सृष्टि के आधार पे आपको दिया गया है. सबसे पहला जो है लाइन है, निसर्ग महान जादूगर है, मतलब प्रकृति को महान जादूगर कहा गया है. वो किस प्रकार की चमत्कार करता है, किस प्रकार की जादू दिखाता है. निसर्ग की जो लीला है वो अगाध है. निसर्ग हमें प्रसन्न, रमणीय, सौंदर्यशील है. मतलब निसर्ग जो है हमारे मन को प्रसन्न करता है, हमारा मन वहां पे लगता है. रमणीय म्हणजे हमारे मन को शांति मिलती है. सौंदर्यशील मतलब सुंदरता भी, हमें उसकी सुंदरता देख के भी हमें खुशी होती है. तो निसर्ग सौंदर्यशील भी होता है. त्यांच्या संगतीत रमताना कळत न कळत आपण खूप गोष्टी शिकतो. और निसर्ग को देखने के बाद, उसकी संगत में रहने के बाद हमें समझ या नासमझ तरीके से हमें बहुत कुछ सीखने को मिलता है. अपन अंतर्मुख हो तो हम उसमें अंतर्मुख हो जाते, उसके बारे में विचार शुरू करते हैं. दुथडी भरून वाहणारी नदी मतलब पूरे पानी से बहने वाली जो नदी है, नदी को देख के उडी घेणारे जलप्रपात म्हणजे जे आहेत पाण्याचे जे हे आहे जलप्रपात आहेत, वाहता झरा आहे, बहने वाला जो झरा है, ऐसा हमें संदेश देता है कि जो पानी आगे नदी में जो बहने वाला पानी आगे जाते रहता है, तो वो पानी की तरह ही आप भी आगे बढ़ते रहो, पुढे जा, पुढे जा, हा संदेश आपल्याला ते पाणी देत असते. असमंत गंधित करणारे फूल म्हणजे आपल्याला जे सुगंधित करणारे जे फुलं आहेत, मन रिझवणारा वारा आहे,
म्हणजे आपल्याला जो सुगंधी फूल आहेत, मन रिझवणारा वारा आहे, आपल्याला जो छाया छाया मिलती है, शीतल छाया देणारे जे वृक्ष आहेत, रसाळ फळे देणारे, मतलब जिन वृक्षों से हमें फल मिलते हैं, ऐसे जो वृक्ष है, आपल्या कृपेची बरसात करणारा मेघ है, मतलब जो बारिश हमें बादलों से मेघों से मिलती है, वो सभी जो चीजें हैं वो हमें आनंद देने वाली है, वो सभी हमें खुशी देने वाले निसर्ग के जो सौंदर्य है ये हमें खुशी देते हैं, इसलिए निसर्ग को क्या कहा गया है? जादूगार कहा गया है. तर यावर बघा कसे प्रश्न तयार केलेले आहे. प्रश्न पहिला, पुढे पुढे जात राहा असा संदेश कोण देतो? तर पुढे पुढे जात राहा असा संदेश आपल्याला कोण देतो? जी वाहणारी नदी आहे, जलप्रपात आहेत, हे काय करतात? आपल्याला पुढे पुढे जा असा संदेश देत राहतात. महान जादूगार कोणाला म्हटलेले आहे? तर निसर्गाला महान जादूगार म्हटले आहे. 3 नंबरचा प्रश्न बघा, निसर्गाला कोणती विशेषणे बहाल केली आहेत? तर निसर्गाला चमत्कार करणारी, सुगंध देणारी अशा वेगवेगळ्या प्रकारची विशेषणे आपल्याला बहाल केलेली आहे. प्रश्न 4, फूल, वारा, वृक्ष, मेघ आपल्याला कोणता कानमंत्र देतात? तर फूल, वारा, वृक्ष, मेघ हे आपल्याला आनंद देण्याचा कानमंत्र देतात किंवा पुढे जात राहा असा संदेश देत असतात. प्रश्न 5, लीला आगाध असणे म्हणजे काय? म्हणजे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्याची लीला आगाध आहे, म्हणजे अशा जे निसर्ग आहे त्यांची लीला आगाध आहे, कारण ते आपल्याला खूप प्रकारची असा आनंद देत असतात. त्याचे जे सौंदर्य आहे, त्याचे जे फुलाचा सुगंध आहे, अशा प्रकारे आपल्याला काय करतात ते त्याची लीला अगाध असणे म्हणजे ते आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देतात, म्हणून त्याची लीला अगाध आहे असे या उतारामध्ये म्हटलेले आहे. तर हे निसर्गावर आधारित उतारा होता, त्यावर आधारित असे प्रश्न तयार करायचे आहेत. आपल्याला उत्तरे फक्त तुम्हाला पडताळून पाहण्यासाठी सांगत आहे. आपल्याला परीक्षेमध्ये उत्तरे लिहायची नाहीत, फक्त प्रश्न तयार करायचे आहेत. 5 किंवा 6 जे प्रश्न तयार करायला सांगितलेले आहेत ते प्रश्नच तयार करायचे आहेत, उत्तरे लिहायची नाहीत. नाहीतर तुम्ही असा विचार कराल की टीचर आपल्याला उत्तरे सांगते. मी उत्तरे यासाठी सांगते की तुम्हाला फक्त हे पडताळून पाहायचे आहे की जे उत्तरे आहेत ते एका वाक्यात येतात की नाही, किंवा आपण जे प्रश्न तयार केलेला आहे तो अर्थपूर्ण प्रश्न होतोय की नाही, त्याचे उत्तर बरोबर येते का. उत्तर पडताळल्यानंतर तुम्हाला हे कळते की प्रश्न आपला बरोबर आहे, म्हणून उत्तरे पडताळून पाहायची आहे. तुम्हाला परीक्षेत उत्तरे लिहायची नाहीत, फक्त उतार्यावर आधारित प्रश्न तयार करायची आहेत. त्यानंतर बघा, आपण असे 2-4 प्रकारचे उदाहरण घेतलेले आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे कसे प्रश्न तयार करतात यावर ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी. त्यानंतर आपण अजून एक उदाहरण घेतलेलं आहे, बालपन के संस्कार. बालपन मतलब बचपन में जो हमें संस्कार मिलते हैं वो हमें किस प्रकार फायदेमंद होते हैं. तो देखो, बचपन के जो संस्कार है उसके ऊपर एक उतारा आहे. बालपणीचा काळ मला महत्वाचा वाटतो. तो त्यावेळी झालेल्या संस्कारामुळे माझी सारी जडणघडण त्यावेळी झाली. माझ्या आईने त्यावेळी माझ्यावर जे संस्कार केले त्यावर मी गायिका झाले. पण त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणूनही चांगले जीवन जगण्याची दिशा मला मिळाली. संगीताला जीवनात परमेश्वर मानून व्रतस्थपणे जपण्याची भाविकता आईने मला दिली. म्हणजे बघा, बालपनी जो बचपन का समय रहता है वो बहुत ही महत्वपूर्ण रहता है. बचपन में हमें संस्कार मिलते हैं, किस प्रकार बात करना है, बड़ों से किस प्रकार बात करना है और किस प्रकार रहना है, ठीक है. ये सभी जो संस्कार है हमें बचपन से ही मिलते हैं. तो हमारा जो पूरा जीवन का जो सार है वो बचपन में हमें कुछ सीखने को मिलता है. तो उसी प्रकार माझ्या आईने त्यावेळी माझ्यावर जे संस्कार केले, मतलब मेरे माँ ने जो मेरे ऊपर संस्कार किए, इसके कारण मैं गायिका बन गई. पण त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून चांगले जीवन जगण्याची दिशा देखील मला मिळाली. मतलब गायिका के साथ मेरे अंदर जो गुण है वो व्यक्ति बनकर कैसे जीवन में जीना है, वो जीने की जो दिशा है वो मुझे बचपन में ही मिली. संगीताला जीवनात परमेश्वर मानून व्रतस्थपणे जपण्याची भाविकता आईने मला दिली और संगीत में उनको ज्यादा रुचि होने के कारण वो मैं गायिका बन गई और संगीत को ही परमेश्वर मानकर, भगवान मानकर मैं व्रतस्थपणे जपण्याची भाविकता आईने मला दिली. मतलब वो ही संगीत को ही मैंने
जीवन भर उसी भावना के साथ मैंने उसको जतन करके मैंने जीवन जिया। त्यानंतर बघा, जी गायिका आहे ते कुर्डू हे आमचे मूळ गाव आहे. म्हणजे गायिकेचे गाव कोणते आहे? कुर्डू. पण आई ते सोडून केव्हाच मुंबईत स्थायिक झाली होती. म्हणजे गाव सोडून तिने कामासाठी मुंबईत ती स्थायिक झाली होती. म्हणजे मुंबईत राहायला आली होती. त्यामुळे माझा जन्म मुंबईत झाला आणि त्यामुळे गायिकेचा जन्म कुठे झाला? मुंबईत झाला. आम्ही 3 भावंडे. मी सर्वात थोरली, त्यानंतर एक बहीण आणि सर्वात धाकटा एक भाऊ. मी 6 वर्षाची असतानाच वडील निर्वतले म्हणजे वडील तिचे वारले. त्यामुळे आमचा सांभाळ, शिक्षण वगैरे सगळे आईनेच केले. माझे शिक्षण अर्थातच मुंबईत झाले आणि हिचा पूर्ण जन्म किंवा शिक्षण जे आहे, पूर्ण गायिकेचे शिक्षण मुंबईमध्ये झाले. तर तिचे मूळ गाव कोणते होते? कुर्डू हे गाव होते आणि ती 6 वर्षाची असताना तिच्या उनके जो पापा है उनका निधन हो गया और उनके शिक्षा की पूरी जिम्मेदारी है उनको 3 भाई थे और एक अकेली बहन थी। आणि ये जो 4 लोगों का जो बचपन है वो पूरा उनकी माँ ने उन्हीं चारों भाई बहनों को बड़ा किया, उनकी शिक्षा पूरी की, तो सभी जिम्मेदारी उनकी माँ के ऊपर आई और ये सब मुंबई में हुआ। मतलब भले ही वो कुर्डू गांव में रहने वाली थी, लेकिन वो काम के लिए बच्चों को बड़ा करने के लिए मुंबई में स्थायिक हुई, मुंबई में काम करने लगे और मुंबई में ही बच्चों की शिक्षा पूरी की। तो देखो इसके ऊपर किस प्रकार के प्रश्न तैयार किए गए हैं। जो पहिला प्रश्न आहे तो बघा, लेखिकेच्या गावचे नाव काय होते? तर लेखिकेच्या गावचे नाव काय होते? कुर्डू हे गाव होते. कोणता काळ महत्वाचा असतो? तर बालपणीचा काळ हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे बालपणीच आपल्या मनावर संस्कार होतात. 3 नंबरचं, लेखिकेचे शिक्षण कुठे झाले? तर लेखिकेचे शिक्षण मुंबईत झाले. कारण तिचा जन्म सुद्धा मुंबईत झाला आणि तिचे शिक्षण सुद्धा पूर्ण मुंबईत झाले. ती कुर्डू गावची राहणारी होती. मतलब भले ही वो कुर्डू गाव में रहने वाली, उनका जो गांव था वो कुर्डू था, लेकिन उनकी मम्मी मतलब वो लोग पैदा होने के पहले ही मुंबई में स्थायिक हो गई. लेखिकाचा जन्म कुठे झाला होता? तर लेखिकेचा वडील कधी निर्वतले? जेव्हा लेखिका 6 वर्षाची होती तेव्हा लेखिकेचे वडील निर्वतले म्हणजे त्यांचे निधन झाले. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एका वाक्यात उत्तरे असणारे प्रश्न आपल्याला तयार करायची आहेत. त्यानंतर बघा, स्वाध्यायावर आधारित म्हणजे हा जो पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ मी तुम्हाला समजावून सांगणार, परंतु यावर जे प्रश्न तयार करायचे आहेत ते तुम्हाला तयार करायचे आहेत. म्हणजे स्वाध्यायावर आधारित. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे आता 4-5 म्हणजे 3 किंवा 4 असे आपण वेगवेगळे उतार्यावर आधारित प्रश्न कशी तयार करायचे आहेत हे नमुने पाहिलेले आहेत किंवा अशा प्रकारची उदाहरणे 2-3 आपण पाहिलेली आहेत. तर मी असं समजते की तुम्हाला आता प्रश्न कशी तयार करायचे आहेत हे थोडक्यात समजलेच असेल. तर हा जो स्वाध्यायाचा प्रश्न आहे हा मी तुम्हाला पॅसेज वाचून दाखवणार आहे, याचा अर्थ समजवणार, परंतु यावर आधारित प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. तर हा तुम्हाला स्वाध्यायासाठी किंवा गृहकार्यासाठी तुम्हाला हा पॅरेग्राफ उतारा दिलेला आहे. तर प्रश्न बघा, पुढील उतारा वाचून त्यावर 5 प्रश्न असे तयार करा की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील. तर प्रश्न बघा, कमळाजवळ अलिप्ता हा गुण आहे. कमल जो लोटस का फूल रहता है, जो कमल का फूल रहता है, तो उसमें जो गुण रहता है, कमल के पास जो गुण रहता है वो अलिप्ता. अलिप्ता मतलब उसको अकेले रहने की आदत रहती है, अलग रहने की आदत रहती है. पाण्यात असून ते पाण्यावर राहते. मतलब पाण्यात असून सुद्धा ते पाण्यावर राहते. मतलब वो जो पानी रहता है वो कीचड़ में कमल आता है. चिखलात असून ते चिखलाच्या वर फुलते और चिखल में कीचड़ में होकर भी वो ऊपर फुलता है. कमळ अनासक्त आहे. कमळाजवळचा दुसरा गुण म्हणजे वाईटातून चांगले गुण घेऊन स्वतःचा विकास करून घ्यावा. जो कीचड़ है वो मतलब इसको वाईट कहा गया. तर वाईटातून चांगले गुण घेऊन स्वतःचा विकास करून घ्यावा. म्हणजे कमल के पास जो गुण है त्याचा गुण आहे वाईटातून चांगले गुण घेऊन स्वतःचा विकास करने. कमल उस कीचड़ में ही किस प्रकार बहुत ही सुंदर तरीके से फूलता है, तो वो खुद का विकास करता है. तो ये जो गुण है कमल के पास रहता है, कमल का जो फूल है उसके पास. चिखलातून कमल रमणीय घेते. सूर्याकडे त्याचे तोंड असते. मतलब उसी कीचड़ में से कमल ऐसे रमणीय, सुंदर, आकर्षक ऐसे दिखाई देता है.
सूर्याकडे त्याचे तोंड असते, सूरज की तरफ उसका मुंह रहता है. प्रकाश म्हणजे कमळाचा प्राण. आणि प्रकाश, और जो प्रकाश है, जो सूर्य का प्रकाश है वो कमल का प्राण रहता है, उसका जीवन रहता है. भारतीय संस्कृती ही प्रकाशोपासक आहे. कमळ शतपत्र आहे. शेकडो जाती जमाती, अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ यांच्यातून सार घेऊन ती वाढत असते. आणि कमल ये जो जात है उसको शतपत्र माना जाता है, मतलब शेकडो जाती जमाती, अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ यातून सार घेऊन ती वाढत असते. एक एक नवीन पान ती जोड़ते. भारतीय संस्कृति अनंत पाकळ्याचे कमल पुष्प आहे. इसलिए जो भारतीय संस्कृति का जो है इसके साथ कंपैरिजन किया गया है, तो कमल पुष्प के साथ जो कमल का फूल है. तो भारतीय संस्कृति में मतलब भारत में हमारे अनेक धर्म के, अनेक जाति, अनेक वंश, अनेक पंथ के लोग रहते हैं. इन सभी को मिला जुला कर हमारे भारत की संस्कृति बनी है. उस भारत संस्कृति का कंपैरिजन कमल के पुष्प के साथ किया गया है. इसलिए ये जो है कमल का जो फूल है इसके आधारित ये जो पैराग्राफ है उस पैराग्राफ के ऊपर आपको प्रश्न तैयार करने हैं. तो देखो बच्चों, हम यहाँ पे हमारा जो गद्य आकलन का ये स्पष्टीकरण यहाँ पे हमारा खत्म हो चुका है. अभी आपको जो भी डाउट्स है, जो कुछ कोई पैराग्राफ नहीं समझ में आया, कोई प्रश्न नहीं समझ में आया, तो आप प्रश्न पूछ सकते हैं. अगर कुछ डाउट है, कुछ मन में शंका है, तो आप लोग पूछ सकते हैं. हेलो टीचर. बच्चों, टीचर ये हाफ मराठी है ना? क्या हुआ? ये हाफ मराठी विषय है ना? हाफ मराठी मतलब आपको जो 50 मार्क का रहता है वो नहीं टीचर, मतलब ये कौन से पाठ में का था? वही पूरा ढूंढी बुक में मिले ही नहीं मराठी वाले, तो हाफ मराठी का है ना ये जो मराठी है 100 मार्क्स की मराठी में ये व्याकरण का जो टॉपिक है उपयोजित लेखन, उसके आधार पे ये आपको 5 मार्क्स के लिए क्वेश्चन आता है. तो ये है जो 100 मार्क्स का मराठी है हिंदी मीडियम. ठीक है, आपको ओके. आप कौन से मीडियम के हो बच्चा? तो गुरु गोविंद सिंह. कौन से मीडियम के? गुरु गोविंद सिंह. स्कूल का नाम नहीं पूछ रहे आप, हिंदी मीडियम टीचर. हाँ तो बेटा आप मीडियम के हो तो आपको ये 100 मार्क के लिए मराठी विषय है ना. अच्छा टीचर. आपको नहीं पता है? तो आपको मराठी के लिए 100 मार्क्स का पेपर रहता है. 100 मार्क्स में से 20 मार्क्स आपको ओरल के रहते हैं और 80 मार्क्स का पेपर रहता है. 80 मार्क्स में से 24 मार्क्स के लिए आपको उपयोजित लेखन आता है. और उसी उपयोजित लेखन में मतलब बहुत सारे टॉपिक है, गद्य आकलन, निबंध लेखन, ठीक है, संवाद लेखन, मूलांकन. तो इसमें से ये जो टॉपिक है गद्य आकलन, ये 5 मार्क्स के लिए आपको एग्जाम में पूछा जाता है. ओके टीचर. ओके टीचर. थैंक यू टीचर. वेलकम. और किसी को डाउट है बच्चों? हेलो टीचर. हाँ बोलो बेटा. टीचर उतारा मतलब पैसेज. आपको एक पैसेज दिया जाता है बच्चा. वो पैसेज पढ़कर उस पैसेज को पहले समझना है, उसमें क्या बताया गया उसको समझना है. उसके बाद उस पैसेज के आधार पे आपको प्रश्न तैयार करने हैं. उसी पैसेज में उसका आंसर रहेगा, लेकिन आपको आंसर नहीं लिखना है. आपको उसी पैसेज के आधार पे क्वेश्चन बनाना है. ठीक है, प्रश्न बनाना है. ओके ओके. नेक्स्ट, और किसी को डाउट है? कुछ डाउट हो? हेलो मैम. हाँ बोलो बेटा. मैम मंत्र मतलब? कान मंत्र म्हणजे संदेश. आपल्याला कोणता संदेश या म्हणजे पॅसेज मधून किंवा उतार्यामधून भेटलेला आहे. कान मंत्र म्हणजे संदेश आपल्याला कोणता दिलेला आहे त्याला म्हणतात कान मंत्र. ठीक आहे. ओके मैम. ओके. नेक्स्ट. सभी के डाउट क्लियर है?
कुछ अड़चन नहीं है आपको, कुछ भी ऐसा टॉपिक है जो समझ में नहीं आया, कोई प्रश्न नहीं समझ में आया, उतारा मतलब क्या होता है ये नहीं समझ में आया, तो पूछो अभी, ठीक है। तो मैं ऐसा ग्रहित धरती हूँ कि आपको ये गद्य आकलन ये टॉपिक अच्छे से समझ में आया, ये एग्जाम में आने के बाद अच्छे से अच्छे आपको ये टॉपिक को सॉल्व कर सकते हैं, ऐसा मैं समझती हूँ। और यहाँ पे अपना जो लेक्चर है यहाँ पे मैं खत्म करती हूँ।